हॅलो फ्रेंड्स, मी प्रज्ञा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या कलेक्टर गुरुच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आजचं आपलं हे 78 नंबरचं लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये आज आपण लास्ट लेक्चरला जो हीट हा टॉपिक सुरू केलेला होता, उष्णता, तोच आज आपण पुढे कंटिन्यू करतो आहे. त्याच्यातल्या काही इम्पॉर्टंट टर्म्स की ज्या आपल्याला एक्झामला विचारलेल्या होत्या बऱ्यापैकी, म्हणजे सतत जर का हीट या टॉपिकवर कुठून प्रश्न आलेले असतील तर लास्ट लेक्चरला सांगितलेला एक पार्ट ज्याच्यामध्ये आपण फॉर्म्युला बघितला Q=mc∆T आहे, बरोबर. त्याच्यावरती एक प्रॉब्लेम आपल्याला विचारलेला होता. एक साधे सिंपल, फार जास्त डिफिकल्ट असे प्रॉब्लेम विचारतच नाहीत. जनरल फक्त आपल्याला ते टॅकल करता आलं पाहिजे, एवढंच आहे, बाकी काही नाही आहे. एकतर फॉर्म्युले लक्षात हवेत, जसे की मी तुम्हाला जे इम्पॉर्टंट होते ते तुम्हाला मी एका लास्ट लेक्चरमध्ये कोणत्या तरी मला वाटते मी तुम्हाला लिहून दिलेत इलेक्ट्रिसिटीच्या. त्याच्यावरचे प्रॉब्लेम आपण याच्या पुढच्या लेक्चर्समध्ये डिस्कस करणार आहोत. आत्तापर्यंत आयोगाने विचारलेले, नाही का, ते बरे. आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करतोय लास्ट लेक्चरला जो काही पार्ट आपला झालेला होता त्याच्या पुढचा पार्ट. त्याच्या आधी बघा, लास्ट लेक्चरला आपण पाहिलं की हीट म्हणजे काय, उष्णता म्हणजे काय, तिची निर्मिती कशी होते, तिचे सोर्सेस कोणते कोणते आहेत. रासायनिक आहेत, अणुऊर्जा आहे, सगळ्यात मेजर सोर्स सांगितलेला होता सूर्य आहे, त्याचबरोबर पृथ्वी आहे. हे सोर्सेस आपण पाहिलेले होते. त्यानंतर आपण पाहिलं की टेम्परेचर आणि हीट या दोघांमधला डिफरन्स काय होता. टेम्परेचर म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की आपण तिकडे पाहतो की सरासरी गतिज ऊर्जा किती आहे त्या ॲटम्सची, ती वाली म्हणजे आपण टेम्परेचर सांगतो. आणि टोटल कायनेटिक एनर्जी जी आहे ती म्हणजे आपण सांगतो उष्णता. त्यानंतर आपण याचे काही पॅरामीटर्स बघितले की आपण कशा पद्धतीने यांना दोघांना डिफरन्शिएट केलं. टेम्परेचर मेजरमेंट कशामध्ये करतो, केल्विन आहे, फॅरेनहाइट आहे आणि सेल्सिअस आहे. त्यानंतर आपण केल्विनचं जर का आपल्याला सेल्सिअसमध्ये करायचं आहे, फॅरेनहाइटचं सेल्सिअसमध्ये करायचं आहे, तर त्याच्यासाठी कोणता फॉर्म्युला यूज करतात, ते कशा पद्धतीने करायचं ते आपण पाहिलं. नंतर आपण बघितलं की आपण त्यांना मेजर कशामध्ये, युनिट्स नाही मला म्हणायचं, मला हे म्हणायचं की आपण टेम्परेचर मोजतो कशामध्ये आहे ना, बरोबर. कशा पद्धतीने मोजतो, कोणतं इन्स्ट्रुमेंट आपण यूज करतो, तर थर्मोमीटर होतं जे आपण टेम्परेचर मोजण्यासाठी वापरतो. आणि नंतर आपण पाहिलेलं होतं कॅलरीमीटर, की ज्याच्यामध्ये आपण हीट जी असते म्हणजे उष्णता जी असते ती उष्णता आपण मोजतो. आणि त्या कॅलरीमीटरच्या बेसिसवरतीच आपण एक थर्मस फ्लास्कचं एक एक्झाम्पल पाहिलेलं होतं की ज्याच्यामध्ये तुम्हाला मी त्याचं स्ट्रक्चर एक्सप्लेन केलेलं होतं. ठीक आहे. इन डिटेल ते आपल्याला स्टेट बोर्डमध्ये फार व्यवस्थितपणे दिले, पण एवढं डीप जाण्याची गरज नाही आहे. फक्त आपण तो फॉर्म्युला लक्षात ठेवा. त्या कशासाठी आपण कॅलरीमीटर वापरतो, तर उष्णतेचं मोजमाप करण्यासाठी. थर्मोमीटर आपण कशासाठी वापरतो, तापमापी कशासाठी वापरतो, तापमापीचे प्रकार कोणते, काय चेंजेस आहेत त्यांच्यामध्ये, हे लक्षात ठेवा. आणि आजचा जो टॉपिक आहे तो आपल्या सुरुवात करतोय आपण एक्सचेंज ऑफ हीटपासून. एक्सचेंज ऑफ हीट म्हणजेच आपण म्हणतोय उष्णतेची देवाणघेवाण. एक साधं एक्झाम्पल आपण बघूयात की आपल्याला पाण्याची बॉटल आहे एखादी, त्याच्यामध्ये आपण थोडंसं थंड पाणी, गरम पाणी आहे असं कन्सिडर करूयात, किंवा एखादं दुधाचं पातेलं आहे की ज्याच्यामध्ये आपण थोडंसं गरम असं दूध घेतलेलं आहे. ठीक आहे. आपल्याला आता ते थंड करायचं आहे, तर आपण काय केलं, एखादं मोठं पातेलं घेतलं. जस्ट एक्सपेरिमेंट म्हणून सांगते, आपण एक मोठं पातेलं घेतलं आणि आपण त्याच्यामध्ये ते थंड करायला ठेवलं. तर थोड्या वेळाने जेव्हा आपण ऑब्झर्व करू तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की जे बाहेर आपण जे काही ठेवलेलं आहे ना भांडं, ज्याच्यामध्ये आपण ते दुधाचं भांडं ठेवलं आहे, ठीक आहे. मग त्या बाहेरच्या भांड्यामध्ये असलेलं जे पाणी आहे त्या पाण्याचं टेम्परेचर वाढलेलं आपल्याला दिसून येतं आहे, बरोबर. आणि जे दूध आहे त्या दुधाचं टेम्परेचर थोडंसं कमी झालेलं दिसतं. म्हणजेच यालाच आपण म्हणतोय एक्सचेंज ऑफ हीट. म्हणजे ए हे कंपोनंट आहे आपलं, ठीक आहे. आणि या एचं टेम्परेचर आहे, कन्सिडर करा 30 डिग्री सेल्सिअस, ठीक आहे. आणि इकडे बाहेर 30 म्हणजे फारच झालं ना, 40 डिग्री सेल्सिअस आहे, लक्षात ठेवा. इकडे बाहेर एखादं मीडियम आहे किंवा एखादं भांडं आहे ज्याच्यामध्ये आपण पाणी ठेवलं आहे, याचं टेम्परेचर आहे एचं 40 डिग्री सेल्सिअस. इकडे बाहेर बी आहे, बीमध्ये आपण ठेवलं आहे एला आहे, बरोबर. बीमध्ये सुद्धा पाणी आहे, त्याचं तापमान आहे 20 डिग्री सेल्सिअस, ठीक आहे. 20 डिग्री सेल्सिअस तापमानाचं पाणी आहे. मग कालांतराने आपल्याला असं दिसून येतं की याचं जे टेम्परेचर आहे, एचं जे काही तापमान आहे, टेम्परेचर आहे, ते टेम्परेचर कमी होतं आहे, बरोबर. आणि बी जे आहे ते बीचं टेम्परेचर आपल्याला वाढलेलं दिसून येतं
आहे बरोबर. बीचं टेम्परेचर वाढतं आणि यालाच आपण म्हणतोय एक्सचेंज ऑफ हीट. म्हणजेच आपण शिकलोय, काय शिकलोय, की जेव्हा हीट जी आहे, उष्णता ही एक प्रकारची ऊर्जा आहे जी जास्तकडून कमीकडे जाते. आहे बरोबर. जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे काय होते, प्रवाहित होते. हे आपण शिकलोय. उष्णता जी आहे ती जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे प्रवाहित होते. तेच सेम इथे आपल्याला सांगितलेलं आहे, ज्याच टर्मला आपण म्हणतो एक्सचेंज ऑफ हीट. आहे बरोबर. म्हणजे आता इथे या बेसिसवरती आपल्याला पुढचे सगळे एक्झाम्पल्स अभ्यासायचे आहेत. ठीक आहे. आता हे झालं एक्सचेंज ऑफ हीट. त्याच्यानंतरचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आपला, तो म्हणजे इफेक्ट ऑफ हीट. इफेक्ट्स ऑफ हीट, ज्याला आपण म्हणतोय उष्णतेचे परिणाम. उष्णतेचे परिणाम काय काय? 2 परिणाम असतात. आपण सगळ्या सुरुवातीच्या लेक्चरला डिस्कस केलेलं होतं. पहिला जो होता इफेक्ट, आपण जर का एखाद्या वस्तूला उष्णता देतोय, हीट देतोय, तर सगळ्यात पहिलं काय होईल, तिचं एक्सपान्शन होईल. तिचं टेम्परेचर वाढेल. टेम्परेचर जेव्हा जास्त वाढतंय तेव्हा तिचं काय होणार आहे, एक्सपान्शन होणार आहे. म्हणजेच ती प्रसरण पावणार आहे बरोबर इथंपर्यंत. दुसरी कंडिशन अशी होईल, ही एक्सपांड झाल्यानंतर सुद्धा जर का आपण तिचं टेम्परेचर वाढवतोच आहे, तिला उष्णता आपण देतोच आहे, तर नंतर तिचं होतं आहे अवस्थांतर. अवस्थांतर आहे बरोबर. चेंज इन स्टेट. पण स्टेट कोणती? फिजिकल स्टेट, भौतिक अवस्था. तिच्या भौतिक अवस्थेमध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतो. आहे बरोबर. जसं की एक्झाम्पलच्या फॉर्ममध्ये, एक्झाम्पल जर का पाहायचं झालं तर मी जसं की आधी सांगितलेलं आहे, आपण बर्फ आहे, बर्फाला जर का आपण उष्णता देतोय तर थोड्या वेळाने त्याचं कशामध्ये रूपांतर होतं आहे, पाण्यामध्ये रूपांतर होतं आहे. म्हणजे एकतर पहिलं एक्सपान्शन. आहे बरोबर. जसजशी आपण त्या बर्फाला उष्णता देऊ तसतसे त्याच्यामध्ये असलेले जे ॲटम्स आहेत त्यांच्यामधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी व्हायला सुरुवात होईल. ते बॉन्ड एकमेकांपासून दूर व्हायला जातील, ते बॉन्ड वीक होतील आणि त्यांचं एक्सपान्शन होईल. एक्सपान्शन होऊन सुद्धा जर का आपण त्यांना हीट देतोच आहे, अशा वेळी काय होतं आहे, त्यांचं फिजिकल अवस्था किंवा त्यांची भौतिक अवस्था काय होते, बदलते. म्हणजे त्या स्थायू असलेल्या बर्फाचं रूपांतर लिक्विड असलेल्या किंवा द्रव असलेल्या पाण्यामध्ये होतं. यालाच आपण म्हणतो चेंज ऑफ स्टेट. आहे बरोबर. आता आधी आपण बघूयात एक्सपान्शनच्या फॉर्ममध्ये हे जे अवस्थांतर आहे ते आपल्याला नंतर लॅटेंट हीटमध्ये अभ्यासायचं आहे बरोबर. लॅटेंट हीट आहे किंवा पाण्याचं असंगत आचरण आहे, तिथे या टर्म आपल्याला अभ्यासायचे. सगळ्यात पहिल्यांदा बघा, एक्सपान्शन जर का आपण बघितलं, एक्सपान्शन ऑफ सॉलिड्स. एक्सपान्शन ऑफ सॉलिड म्हणजेच स्थायूंचे होणारे प्रसरण. आता स्थायूंचं जे प्रसरण होतं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा कोणता? 3 टाईप्स पडतात. त्यातला पहिला टाईप आहे तो म्हणजे एकरेषीय. एकरेषीय, ज्यालाच आपण लिनियर एक्सपान्शन असं म्हणतो. एकरेषीय, ज्याला आपण म्हणतोय लिनियर एक्सपान्शन. दुसरं जे आहे त्या दुसऱ्याला आपण म्हणतोय स्थायूचं प्रतलीय. प्रतलीय म्हणजे आपण प्लॅनर म्हणतो नाही का, म्हणजे प्रतलीय. आहे बरोबर. ज्याला आपण म्हणतोय एरियल एक्सपान्शन ऑफ अ सॉलिड. एरियल एक्सपान्शन ऑफ सॉलिड दुसरं. आणि तिसरं जो टाईप आहे तो आहे तिसरा टाईप स्थायूंचं. पहिलं म्हणजे एक तर त्यांच्या लेंथमध्ये वाढ होते, दुसरी त्यांचा एरिया वाढतोय आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या व्हॉल्यूममध्ये वाढ होते, ज्याला आपण म्हणतो स्थायूंचे घनीय प्रसरण. घनीय प्रसरण म्हणजे आपण असं म्हणू शकतो व्हॉल्यूमेट्रिक एक्सपान्शन ऑफ सॉलिड्स. या तिघांमध्ये काय फरक आहे? पहिलं आहे एकरेषीय, दुसरं आहे प्रतलीय आणि तिसरं आहे घनीय. आहे बरोबर. किंवा त्याला आपण म्हणतोय व्हॉल्यूमेट्रिक. आहे बरोबर. आता लक्ष द्या, जेव्हा मी लिनियर असं म्हणते तेव्हा जर का याच्यामध्ये असं एखादं सॉलिड आहे की जे एका रॉडच्या फॉर्मॅट नाही म्हणता येणार, एखाद्या रॉडच्या फॉर्ममध्ये आहे. आहे बरोबर. रॉड कळते ना आपल्याला, सळई किंवा एखाद्या तारेच्या फॉर्ममध्ये आहे.
मी म्हणाले तार असेल किंवा एखादी सळई असेल, रॉड असेल, ठीक आहे. अशा फॉर्ममध्ये असलेलं, अशा स्वरूपामध्ये असलेले जे स्थायू असतात त्यांना जर का आपण उष्णता दिली तर त्यांच्या लेंथमध्ये बदल होतो, त्यांच्या लेंथमध्ये, त्यांच्या लांबीमध्ये बदल होतो, आहे बरोबर. अशा प्रकारचं जे एक्सपान्शन असेल किंवा अशा प्रकारचं जे प्रसरण असेल त्याला आपण म्हणतो एकरेषीय प्रसरण किंवा लिनियर एक्सपान्शन. ही झाला पहिला पॉईंट. दुसऱ्या प्रकारचं जे एक्सपान्शन आहे ते आहे प्रतलीय किंवा ज्याला आपण एरियल असं म्हणतो. याच्यापेक्षा ना एरियल थोडंसं व्यवस्थित लक्षात राहतं. कसं बघा, इथे सुद्धा एखादा सॉलिडच असणार आहे, आपण सॉलिड्सचंच एक्सपान्शन पाहतोय नाही का, सॉलिडच असणार आहे, पण तो सॉलिड कोणत्या फॉर्ममध्ये असेल बघा, जसं की एखाद्या शीटच्या फॉर्मॅटमध्ये, म्हणजे एखादं पातळ अशी शीट नसते का, म्हणजे पत्र्याचं एक्झाम्पल घ्या, ठीक आहे. ते वालं जर का आपण त्याला हीट केलं ना तर त्याचा जो एरिया आहे ना, आता काय आपण हीट करतोय, उष्णता देतोय, म्हणजे त्यांच्यामधले बॉन्ड्स वीक होणार आहेत, ते काय होणार आहे, एक्सपांड होणार आहे. पण एक्सपांड कसं होतं, त्यांच्या एरियामध्ये, त्यांच्या क्षेत्रफळामध्ये वाढ होते, आहे बरोबर, त्यांच्या प्रतलामध्ये वाढ होते. आणि अशा पद्धतीचं जे एक्सपान्शन आहे त्याला आपण म्हणतोय एरियल एक्सपान्शन. मी तुम्हाला सांगितलं एक्झाम्पल, पत्र आहे, पत्र्याला आपण हीट केलं तर तो काय होईल, एक्सपांड होईल, आणि या प्रकारचं एक्सपान्शन आहे एरियल एक्सपान्शन ऑफ सॉलिड्स. दुसरा पॉईंट, तिसरा पॉईंट आहे घनीय प्रसरण किंवा ज्यालाच आपण व्हॉल्युमेट्रिक एक्सपान्शन ऑफ अ सॉलिड असं म्हणतोय. एखादा 3D शेपमध्ये असलेला एखादा स्थायू आहे, ठीक आहे, आणि अशा त्याला जर का आपण हीट करतोय, आहे बरोबर, म्हणजे त्रिमितीय अशी रचना असते ना, 3D स्ट्रक्चर असलेले काही सॉलिड्स असतात, त्यांना जर का आपण हीट करत गेलो तर त्यांचं प्रसरण जे आहे ना किंवा त्यांचं एक्सपान्शन जे होतं ना ते सगळ्या बाजूंनी होतं, ठीक आहे. म्हणजे जसं की मी इथे तुम्हाला सांगितलं की इथे फक्त एरियल एक्सपान्शन होतंय, लेंथ वाढते, नाही, इथे फक्त लिनियरला फक्त लेंथ वाढते. पण हे जे व्हॉल्युमेट्रिक आहे ना त्याला सगळ्या बाजूंनी काय होतं, सगळ्या बाजूंनी ते प्रसरण पावण्याचा प्रयत्न करतं किंवा ते एक्सपांड होतं सगळ्या बाजूंनी. आणि अशा प्रकारच्या एक्सपान्शनला आपण म्हणतो व्हॉल्युमेट्रिक एक्सपान्शन ऑफ अ सॉलिड. पहिला मुद्दा क्लिअर का, हे तिन्ही पॉईंट क्लिअर. आता जेव्हा लिक्विड्समधलं एक्सपान्शन तर आपण पाहिलं की लिक्विड्समध्ये एक्सपान्शन एका ठराविक लिमिटपर्यंत होईल, आहे बरोबर. त्या ठराविक लिमिटपर्यंत एक्सपान्शन झाल्याच्या नंतर सुद्धा जर का आपण त्यांना हीट करत राहिलो तर ती हीट कशामध्ये कन्वर्ट होईल, गॅसेसमध्ये कन्वर्ट होईल. अवस्थांतर, चेंज ऑफ स्टेट कुठे गेलं पाहणार आहोत आपण पुढे. नंतर जर का काही गॅसेसच्या बाबतीत सुद्धा आहे, गॅसेसच्या बाबतीत सुद्धा आपण जर का त्यांना हीट करत गेलो तरी सुद्धा त्यांचं काय होणार आहे, व्हॉल्यूम जे आहे ते वाढतं. पण व्हॉल्यूम केव्हा वाढेल माहिती आहे का, आकारमान केव्हा वाढेल, जर का त्यांना स्पेस आहे पुरेसा तर, ठीक आहे, पुरेसा स्पेस आहे तर. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी बंद बाटली आपण घेतली, ठीक आहे, बंद बाटली घेतली आणि त्याच्यामधल्या गॅसला जर का आपण हीट करत राहिलो तर त्याचं एक्सपान्शन किंवा त्याचं जे काही व्हॉल्यूम आहे ते कधीपर्यंत वाढेल, जोवर तो त्या बॉटल जी आहे त्यातला सगळा एरिया कव्हर करत नाही तोवर त्याचं एक्सपान्शन होईल. किंवा बघा आता समजा म्हणजेच त्याला जेवढा स्पेस आहे तेवढा स्पेस गॅसेस काय करतात, ऑक्युपाय करण्याचा प्रयत्न करतात. बघूयात आपण इथे एक्झाम्पलच्या फॉर्ममध्ये. हे थोडंसं लक्षात ठेवण्यासारखं आहे नाही का. म्हणजे इथे मी काय म्हणाले, जेव्हा लिक्विडमध्ये आपण पाहतो ना तेव्हा लिक्विडमध्ये लक्षात ठेवायचं की त्यांचं व्हॉल्यूम वाढतंय, पण व्हॉल्यूम जे वाढतं आहे ना ते ठराविक एका लिमिटपर्यंत वाढतं, आहे बरोबर. नंतर त्याचं गॅसेसमध्ये कन्व्हर्जन होणार आहे. आपण एखादा गॅस घेतला, एखादा वायू आहे आणि आपण जर का त्याला उष्णता देतोय, आपण त्याला हीट करतोय, हीटचा अर्थ इथे उष्णताच घ्यायचा, अरे उष्णता देतोय, आहे बरोबर. तर याचं ना आकारमान वाढतंय असं आपण केव्हा म्हणतो, जर का ते म्हणजे त्यांना तेवढा स्पेस अवेलेबल आहे. फॉर एक्झाम्पल हे एखादं असं नको घेऊयात, बॉटलच्या फॉर्ममध्ये घेऊयात आपण, ठीक आहे. याचं झाकण आपण लावलेलं आहे, ओके, याचं झाकण लावलेलं आहे आणि याला जर का आपण हीट करतोय ना तर याला हीट आपण करत जाऊ, पण इथे याला जेवढा हा स्पेस अवेलेबल आहे ना हा वाला, तिथंपर्यंतच तो एक्सपांड होऊ शकेल, त्याच्या पुढे तो एक्सपांड होणार नाही, मग काय होईल तर जर का याच्यापेक्षा जास्त आपण याला हीट करत राहिलो ना तर त्याचं कन्व्हर्जन पुन्हा कशामध्ये होईल, पुन्हा हे साठून पुन्हा त्याचं काय होणार आहे, बाष्पीभवन होणार आहे. क्लिअर.
पुन्हा पहा दुसरे एका डायग्रॅममध्ये आपण बघूयात. ही सुद्धा एक दुसरी बॉटल आहे, पण तिचं झाकण काय आहे आपण लावलेलं नाही आहे, ओपन आहे. ठीक आहे. अशा वेळी जर का आपण याला हिट करतोय ना, तर याचं प्रसरण होईल आणि हा बाहेर पडायला सुरुवात होईल. आहे बरोबर. म्हणजेच पहिल्या केसमध्ये काय होईल, प्रेशर वाढेल. पहिल्या केसमध्ये प्रेशर वाढेल, पण दुसऱ्या केसमध्ये आकारमान वाढेल का, इथे नाही वाढणार, पण प्रेशर नक्की वाढेल. इकडे प्रेशर वाढतंय का, नाही, कारण याला ओपन स्पेस आहे. हा काय होणार आहे, जेवढा एक्सपांड होतोय तेवढा तो बाहेर जायला त्याला फ्रीडम आहे, कारण याला इकडे आपण बंदिस्त नाही आहे. हे 2 पॉईंट लक्षात ठेवायचे. ठीक आहे. कोणत्या केसमध्ये, जर का त्याला स्पेस पुरेसा आहे आणि पुरेसा स्पेस नाही आहे अशा केसमध्ये. क्लिअर हा मुद्दा. आणि अशा पद्धतीने हे एक्सपान्शन होतं. आता हे एक्सपान्शनचं जर का एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं झालं ना, सगळ्यात बेस्ट की खरंच एवढं एक्सपान्शन होतं का, म्हणजे आपण हीट देतो तर ज्या काही रेल्वेचे रूळ असतात ना, आपल्या स्टेट बोर्डमध्ये दिलेलं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे. रेल्वेचे जे रूळ असतात तर त्यांच्यामध्ये थोडासा गॅप ठेवलेला असतो. आहे बरोबर. काही काही ठराविक अंतरावरती त्या रुळांमध्ये थोडासा गॅप ठेवलेला असतो. का गॅप ठेवलेला असतो, कारण जेव्हा त्यांचं टेम्परेचर वाढतं आहे तेव्हा त्यांची जर का लेंथ वाढली तर ते काय होणार आहेत, एकमेकांना, ठीक आहे ना, तेवढा स्पेस ते कव्हर करून घेऊ शकतील जेवढा त्या गॅपमध्ये आहे तेवढा. ठीक आहे. पण अशी जर का कंडिशन आहे की ते आता तो स्पेस काय नाही करू शकणार आहेत, जर का तो स्पेस आपण किंवा तो गॅप जो आहे तिथे तो गॅप आपण ठेवला नाही, अशा कंडिशनमध्ये काय होईल, त्यांचा शेप चेंज होण्याचे, जर का त्यांचं एक्सपान्शन होतं आहे त्यांचा शेप चेंज होईल, काहीतरी दुर्घटना होण्याचे चान्सेस वाढतात. आहे बरोबर. नंतरचा जो मुद्दा आहे तो आहे आपला पुढचा पॉईंट, की ज्याच्यामध्ये आपण वायूचं वगैरे प्रसरण तर पाहिलं. आता त्याच्यानंतर आपल्याला डिस्कस करायचं आहे की जे काही पाण्याचा अप्रकट उष्मा आहे, लॅटंट हीट, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट. लॅटंट हीट, ज्याला आपण म्हणतोय अप्रकट उष्मा. आता ही नेमकी कन्सेप्ट काय आहे, ही कन्सेप्ट समजण्यासाठी ना आपण सगळ्यात बेस्ट एक एक्झाम्पल आहे ते म्हणजे आईस, वॉटर आणि वॉटर वेपर. आहे बरोबर. या तीन ज्या स्टेट आहेत, फिजिकल स्टेट, त्या सगळ्यात एक व्यवस्थितपणे आपल्याला ही टर्म एक्सप्लेन करून देतात. बघा, इथे मी असं म्हणते की आपल्याला माहिती आहे की बर्फ आहे, बरोबर आहे. याच्यामध्ये काय आहे, बर्फ आहे. हे जे क्यूब्स दिसत आहेत तुम्हाला ते आहेत बर्फाचे, असं कन्सिडर करा. ठीक आहे. याला आपण हीट करत गेलो, याला आपण हीट केलं तर याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, पाण्यामध्ये होणार आहे. आहे बरोबर. या पाण्याला आपण हीट करत गेलो, पाण्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, वॉटर वेपरमध्ये झालं, स्टीममध्ये झालं. आहे बरोबर. पण आता इथे नेमकी टर्म लक्षात घ्या की पाण्याचं अप्रकट उष्मा म्हणजे नेमकं काय. आहे बरोबर. जेव्हा आपण बर्फाला हीट करतोय म्हणजे त्याचं टेम्परेचर किती असणार आहे, 0 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी असणार आहे. आत्ता लक्षात घ्या फक्त, त्याचं टेम्परेचर फार जास्त कमी असणार आहे. आपण याला हीट करायला सुरुवात केली, ठीक आहे. याला हीट करायला सुरुवात केली, याचं हळूहळू कन्व्हर्जन व्हायला लागलं पाण्यामध्ये. अजून वरती बर्फ शिल्लक आहेच, अजून वरती बर्फ शिल्लक आहेच. ठीक आहे. आता ज्या टेम्परेचरला आपण याला हीट करत गेलो, आहे बरोबर. पण एक मग ठराविक कंडिशन अशी येईल की किंवा ठराविक अशी एक स्टेट येईल की ज्या वेळे या बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये व्हायला सुरुवात होईल. आहे बरोबर. आणि ज्या टेम्परेचरला त्या बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये होतंय ना, त्या टेम्परेचरला आपण म्हणतो मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस. मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस. आणि ते टेम्परेचर असतं किती, 0 डिग्री सेल्सिअस. आहे बरोबर. मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस. बर्फ त्याच्यापेक्षा कमी तापमानाला स्थायू अवस्थेमध्ये जातोय. आपण त्याला हीट करत करत या कंडिशनला आणलं की आता त्याचं टेम्परेचर झालं की ते त्या बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये व्हायला सुरुवात झाली. आहे बरोबर. आता एक प्रयोग करा की जर का आपण केला ना इन जनरल, तर आपल्या असं लक्षात येतं की फॉर एक्झाम्पल आपण त्याचं मिक्सिंग करतोय. आहे बरोबर. जे वरती बर्फ उरलेला आहे, खाली पाणी आहे, त्याच्यामध्ये आपण एक साईडला थर्मोमीटर टाकून पाहिलं आहे. ठीक आहे. तर त्याचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस तोपर्यंत राहतं.
त्याचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस हे तोपर्यंत राहतं जोपर्यंत हा जो सगळा बर्फ आहे त्या सगळ्या बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये होत नाही, तोपर्यंत ते टेम्परेचर किती राहतं आहे? 0 डिग्री सेल्सिअस राहते. आहे बरोबर इथंपर्यंत? बरोबर आहे. मग आत्तापर्यंत दिलेली जी ऊर्जा होती किंवा जी उष्णता होती ती गेली कुठे? आहे बरोबर. आता याचं तर टेम्परेचर आधी कमी होतं, आपण याला इथून उष्णता देतोय, त्याचं टेम्परेचर वाढवतोय. सगळ्या बर्फाचं रूपांतर पाण्यात झालं तेव्हा सुद्धा त्याचं टेम्परेचर किती आहे? 0 डिग्री सेल्सिअस आहे बरोबर. मग इथून इथंपर्यंत जाण्यासाठी जी आपण उष्णता दिली ना, ती गेली कुठे? तर ती या बर्फाकडून ॲब्सॉर्ब केली जाते किंवा तिचं शोषण केलं जातं, शोषली जाते. आहे बरोबर. आणि ही जी उष्णता शोषली जाते ना बर्फाकडून, त्याला आपण म्हणतो लॅटंट हीट असं किंवा अप्रकट उष्मा असं. आहे बरोबर. पण आता हा अप्रकट उष्मा जो आहे ना तो कशाचा आहे ते आपल्याला बघायचं आहे, मेल्टिंगचा. आहे बरोबर. मग आपण याला काय म्हणतो? लॅटंट हीट ऑफ मेल्टिंग असं म्हणतो. ठीक आहे. थोडंसं अजून डिटेलमध्ये जाऊयात आणि ग्राफच्या फॉर्मॅटमध्ये हे आपण बघूया. सगळ्यात पहिलं बघा हां, जर का मी आत्ता असं म्हणाले की इथे आहे बर्फ, त्याला आपण काय दिली? उष्णता दिली, त्याचं रूपांतर झालं पाण्यामध्ये. आहे बरोबर. पण पाण्यामध्ये रूपांतर पूर्ण बर्फाचं पूर्ण पाणी होईपर्यंत त्याचं टेम्परेचर किती आहे? 0 डिग्री सेल्सिअस आहे. बरोबर आहे. मग ही जी मधलं टेम्परेचर होतं ना ते या बर्फाने काय केलं? ॲब्सॉर्ब केलं. आता या पाण्याचं रूपांतर कशामध्ये होईल? स्टीममध्ये होईल, वॉटर वेपरमध्ये होईल. आहे बरोबर. वाफेमध्ये होईल. मग हे जे 0 डिग्री सेल्सिअस आहे तिथून स्टीममध्ये रूपांतर होण्यासाठी टेम्परेचर किती व्हायला लागतं? 100 डिग्री सेल्सिअस व्हायला लागतं. आहे बरोबर. आता संपूर्ण पाण्याचं जेवढं केवढं पाणी आहे त्या संपूर्ण पाण्याची वाफ होत नाही तोपर्यंत टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअसच राहतं. आणि मग आत्तापर्यंत दिलेलं टेम्परेचर कुठे आहे? तर ते टेम्परेचर या वॉटरने ॲब्सॉर्ब केलेलं असतं, पाण्याने ॲब्सॉर्ब केलेलं असतं. आणि याला आपण म्हणतो लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन. कारण इथे काय आहे? स्टीमपेक्षा वेपर लिहूयात आपण, वाफ, वेपर. क्लिअर. 1 बाय 1 की हा अप्रकट उष्मा जो आहे किंवा लॅटंट हीट ऑफ मेल्टिंग काय आहे, लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन काय आहे, आपण एक्सप्लेन करत जाऊयात. एका ग्राफच्या फॉर्मॅटमध्ये आपण याला डिस्कस करूयात. बघा. ठीक आहे. सुरुवातीला इकडे आपण पाहतोय की आपण इकडे टेम्परेचर वाढवतोय. आहे बरोबर. इकडे आपण काय करतोय? टेम्परेचर आहे आणि इकडे आहे आपला टाईम. इकडे काय आहे? टाईम. सुरुवातीला हे टेम्परेचर इकडे इथंपर्यंत हे 2 आहे, हे आहे 4. ठीक आहे. तोपर्यंत याच्यामध्ये बदल होतोय का? नाही होते. आता इथंपर्यंत स्टेट त्याची तीच राहिले. इथंपर्यंत बर्फाचं जरी आपण याला टेम्परेचर देत गेलो ना तरीसुद्धा त्याची स्टेट तीच राहिली आहे. आहे बरोबर. पुढे आता अजून आपण उष्णता दिली, हा काय जातो? याचं रूपांतर टेम्परेचर वाढायला सुरुवात होतं. टेम्परेचर वाढत जातं तोपर्यंत ते काय आहे? वॉटरमध्ये त्याचं रूपांतर होतं. आहे बरोबर. आता वॉटरमध्ये रूपांतर झाल्यानंतर मग एका स्टेटला ते काय होतं? स्टेबल होतं. आता हे जे ए आणि बी आहे ना त्या ए आणि बीमध्ये काहीच बदल होत नाही आहे बरोबर. म्हणजे तुम्ही टेम्परेचर वाढवताय कमी करताय याच्यामध्ये काही बदल होत नाही. बर्फाकडून ती सगळी जी काही हीट आहे ती काय करून घेतली जाते? ॲब्सॉर्ब करून घेतली जाते आणि यालाच आपण काय म्हणतो? लॅटंट हीट असं म्हणतो. हे अजून डिटेल तुम्हाला आता पुढे जाऊन कळेल. बघा. सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे की 0 डिग्री सेल्सिअसला काय होतंय? बर्फाचं रूपांतर पाण्यात व्हायला सुरुवात होतीये. आणि हे 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर तोपर्यंत राहते जोवर संपूर्ण बर्फाचे रूपांतर पाण्यात होत नाही. क्लिअर. आता पुढचा मुद्दा, पाण्यात रूपांतर झालं
म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसला काय झालं, पाणी झालं पूर्ण बर्फाचं, तोपर्यंत 0 डिग्री सेल्सिअस एवढंच टेम्परेचर आहे. तुम्ही चेक करून पाहिलं काही टेम्परेचरमध्ये वाढ नाही, फक्त उष्णता मिळते. म्हणून उष्णता आणि टेम्परेचर या ज्या दोन टर्म्स आहेत त्या डिफरंट आहेत, त्या वेगळ्या आहेत. आहे बरोबर. मग 0 डिग्री सेल्सिअसला सगळं पाणी झालं. आता याचं आपण टेम्परेचर वाढवत गेलो. आता मात्र टेम्परेचर वाढतंय. आहे बरोबर. आता 100 डिग्री सेल्सिअसला अशी कंडिशन येते की हे जे पाणी आहे ते पाणी आता अजून हीट ॲब्सॉर्ब करू शकत नाही. तेव्हा या पाण्याचं रूपांतर कशामध्ये व्हायला सुरुवात होते, आता पाण्याचं रूपांतर होईल वॉटर वेपरमध्ये किंवा वाफेमध्ये व्हायला सुरुवात झाली. वाफेमध्ये व्हायला. आहे बरोबर. आता हे 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर तोपर्यंत राहील जोपर्यंत या सगळ्या पाण्याचं रूपांतर कशामध्ये होत नाही आहे, वॉटर वेपरमध्ये होत नाही आहे. आहे बरोबर. मग जी उष्णता आपण देतच राहतोय आहे बरोबर, ती यांच्याकडून शोषली जाते. आणि हे म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की स्थिर तापमानाला टेम्परेचर तुमचं स्टेबल आहे. स्थिर तापमानाला जे काही मिक्सचर आहे त्या मिक्सचरच्या एका स्टेबल टेम्परेचरला जी काही उष्णता या ए असेल, आपण याला ए म्हणू, याला बी म्हणू किंवा याला सी म्हणू, या मीडियमकडून किंवा या मिक्सचरकडून ॲब्सॉर्ब केली जाते, तिला आपण काय म्हणतो, लॅटंट हीट असं म्हणतो. तिला आपण काय म्हणतो, लॅटंट हीट असं म्हणतो. आता बघा हा 1 बाय 1 याच्यानंतरचा आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की लॅटंट हीट. इथे काय झालं, बर्फाचं पाण्यात झालं म्हणजे अवस्थांतर झालं. आहे बरोबर. आता हे जे अवस्थांतर होतं आहे त्या अवस्थांतराला आपण काय म्हणतो, मेल्टिंग पॉईंट. म्हणजे बर्फ वितळायला सुरुवात झाली की त्याला आपण म्हणतो मेल्टिंग पॉईंट. ज्या टेम्परेचरला बर्फ वितळायला सुरुवात होईल ते टेम्परेचर म्हणजे मेल्टिंग पॉईंट. तो किती आहे, 0 डिग्री सेल्सिअस आहे. आहे क्लिअर इथंपर्यंत. मग पहिलं जे आहे काय, बर्फ आहे आपल्याकडे, किती आहे, 4 क्यूब्स आहेत बरोबर आहे. ते 4ही क्यूबचं पाणी होईपर्यंत जी उष्णता बर्फ ॲब्सॉर्ब करतोय, आहे बरोबर, बर्फ ॲब्सॉर्ब करतोय, त्याला आपण काय म्हणणार, लॅटंट हीट ऑफ मेल्टिंग. आहे बरोबर. लॅटंट हीट ऑफ मेल्टिंग ऑफ आईस. लॅटंट हीट ऑफ मेल्टिंग. आहे बरोबर. म्हणजे बर्फाचा वितळणाचा अप्रकट उष्मा. क्लिअर मुद्दा. म्हणजे बर्फाचं पाणी होईपर्यंत जेवढी उष्णता, त्या टेम्परेचर सेम राहतं आहे ना, बर्फाचं थोडं जरी पाणी होतं आहे तरी टेम्परेचर वाढत नाही आहे, टेम्परेचर 0च आहे सगळं पाणी होईपर्यंत. आणि मग हे जे 0 टेम्परेचर राहतं आहे ना, आणि इकडून आपण दिलेली हीट आहे ती बर्फाने ॲब्सॉर्ब केले. ती कशासाठी ॲब्सॉर्ब केली आहे बघा, ही जी हीट ॲब्सॉर्ब केली गेली आहे याच्याकडून, त्याची मदत कशासाठी होते. बर्फ हे काय आहे, सॉलिड आहे. सॉलिडमध्ये जे त्यांच्या ॲटम्समध्ये असलेले जे स्ट्रॉंग बॉन्डिंग असतं, ॲटम्समध्ये असलेलं जे स्ट्रॉंग बॉन्डिंग आहे ते बॉन्डिंग ब्रेक करण्यासाठी किंवा आपण म्हणूयात वीक करण्यासाठी या लॅटंट हीटचा वापर केला जातो. क्लिअर इथंपर्यंत. क्लिअर की ही लॅटंट हीट जातीये कुठे. सगळ्यात महत्त्वाचं, ॲब्सॉर्ब केली जाते. मग ॲब्सॉर्ब करून तिचा वापर कुठे केला जातोय, सॉलिडमध्ये आपल्याला माहिती आहे इंटरमोलिक्युलर फोर्सेस जास्त असतात. मग ते इंटरमोलिक्युलर फोर्सेसना वीक करण्यासाठी आपल्याला तेवढीच एनर्जी लागते, कारण त्यांना वीक केल्याशिवाय ते दूर जाणार नाहीत. आणि इंटरमोलिक्युलर फोर्सेस हा काय आहे, वीक अट्रॅक्टिव्ह फोर्स. बरोबर आहे. जेवढं अंतर जास्त तेवढा तो जास्त वीक, जेवढं अंतर कमी तेवढा तो जास्त स्ट्रॉंग. आहे बरोबर. पहिला मुद्दा झाला. याला आपण म्हणालो लॅटंट हीट ऑफ मेल्टिंग, किंवा यालाच आपण म्हणतो वितळणाचा
वितळणाचा अप्रकट उष्मा, वितळणाचा अप्रकट उष्मा, पहिली केस. दुसरी जी केस आहे त्या दुसऱ्या केसमध्ये आपण पाहतोय आईस, याचं झालं पाणी. आता याचं पण टेम्परेचर किती आहे? 0 डिग्री सेल्सिअस आहे, बरोबर ना. सगळ्याचं टेम्परेचर 0 होईपर्यंत 0च राहतं सगळं पाणी होईपर्यंत. आता या पाण्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? याला आपण हीट देत राहिलो, याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? वेपरमध्ये. आता मात्र हळूहळू टेम्परेचर वाढतंय, आता मात्र हळूहळू टेम्परेचर वाढतंय. टेम्परेचर वाढलं आणि टेम्परेचर आलं 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत. आणि 100 डिग्री सेल्सिअसला काय झालं? या पाण्याचं वाफेत रूपांतर व्हायला सुरुवात झाली आहे, बरोबर. वाफेत रूपांतर व्हायला सुरुवात झाली आणि याला आपण म्हणतो बॉइलिंग पॉईंट. याला आपण म्हणतो बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर, बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर. आता बघा, जोपर्यंत समजा हे जर का असं कन्सिडर करा की एवढं हे 3 लिटर वॉटर आहे, ठीक आहे. मग या 3 लिटरचं पुन्हा इकडे सगळ्याचं वाफेत रूपांतर होत नाही आहे, तोपर्यंत टेम्परेचर किती राहणार आहे? 100च राहणार आहे, 100 डिग्री सेल्सिअसच राहणार आहे, बरोबर. सगळ्याचं वाफेत रूपांतर होत नाही आहे तोपर्यंत. मग या 100पासून पुन्हा जी उष्णता प्रोव्हाइड केली आहे ती कुठे गेली? तर त्याचा सुद्धा उपयोग केला गेला. या वॉटरनी त्याला ॲब्सॉर्ब केलं. काय केलं? ॲब्सॉर्ब केलं. ॲब्सॉर्ब केलं कशासाठी केलं? त्याचा वापर केला जे काही त्याच्यामध्ये असलेलं बॉन्डिंग आहे ते बॉन्डिंग वीक करण्यासाठी आहे, बरोबर. बॉन्डिंग वीक झालं, मॉलिक्यूल सेपरेट झाले, हळूहळू ते फ्री झाले. आपण उष्णता देतच राहतोय, ते अजून फ्री झाले आणि त्यांचं रूपांतर कशामध्ये होतं? एका ठराविक वेळेनी वेपरमध्ये होतं. आणि हे जे काही टेम्परेचर किंवा हे जे काही हीट ॲब्सॉर्ब केली आहे, हीट ॲब्सॉर्ब बाय वॉटर, पाण्याने वेपरमध्ये म्हणजे सगळ्याच्या सगळं पाणी वाफेमध्ये जाईपर्यंत जी उष्णता ॲब्सॉर्ब केली, टेम्परेचर नाही वाढलेलं, नाही का. टेम्परेचर वाढलं नाही, मग हीट ॲब्सॉर्ब केली आणि ॲब्सॉर्ब केलेली हीट कशासाठी वापरली? याला वेपरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी वापरली. मग ही ॲब्सॉर्ब केलेली जी हीट आहे तिला आपण म्हणतो लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन, लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन. क्लिअर मुद्दा? किंवा यालाच आपण काय म्हणतो? अप्रकट उष्मा. कशाचा? वेपरायझेशनचा. वेपरायझेशनसाठी मला आता हे नाही आठवत आहे, एक टर्म नाही आठवत आहे, मराठीमध्ये आठवली की सांगते. इथंपर्यंत क्लिअर झालं, ठीक आहे. ही झाली लॅटंट हीटच्या टर्म्स. पहिलं लॅटंट हीट ऑफ मेल्टिंग, लॅटंट हीट ऑफ बॉइलिंग, बॉइलिंग म्हणजेच वेपरायझेशन, लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन. हे क्लिअर झालं का? जोवर आपण पूर्ण बर्फाचं पूर्ण पाणी होत नाही तोपर्यंत टेम्परेचर 0च राहणार आहे, त्याच्यामध्ये बदल होत नाही. आणि मग जी उष्णता ॲब्सॉर्ब केली जाते तिला आपण म्हणतोय लॅटंट हीट ऑफ मेल्टिंग. त्याच्यानंतर पूर्ण पाण्याचं पूर्ण वाफेमध्ये होत नाही तोपर्यंत टेम्परेचर पाण्याचं 100 डिग्रीच राहतं आणि याला जी ॲब्सॉर्ब केलेली हीट आहे तिला आपण म्हणतो लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन आहे, बरोबर. किंवा अप्रकट उष्मा. ही झाली हीट आहे, बरोबर. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे पुढचा. ही जी लॅटंट हीट आहे ती लॅटंट हीट डिपेंड असते. कशावरती डिपेंड असते? काही ॲटमॉस्फिअरिक प्रेशरवरती, नाही का. म्हणजे एखाद्या याच्यावरती प्रेशर जास्त असेल क्रिएट केलेलं तर मग ती थोडीशी लवकर ॲब्सॉर्ब करू शकते, लॅटंट हीट कमी लागू शकते, नाही का. इथे जेवढी उष्णता प्रोव्हाइड करावी लागते किंवा ही जेवढी उष्णता ॲब्सॉर्ब करते त्याचा लॉस कमी होईल, तिच्याकडून जास्त उष्णता ॲब्सॉर्ब केली जाईल. म्हणून एक पॉईंट लक्षात ठेवायचा की ही जी लॅटंट हीट आहे ती डिपेंड असते. कशावरती डिपेंड असते? ॲटमॉस्फिअरिक प्रेशरवरती, ॲटमॉस्फिअरिक प्रेशरवरती आहे, बरोबर. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे पाण्याच्या असंगत आचरणाच्या आधी आपल्याला एक एक्झाम्पल आठवा. बघा, आपण गोळा खातो, नाही का. बर्फाचा जो गोळा आपण खातो त्याच्यावर वेगळे वेगळे आपल्याला कलर्स टाकून मिळतात, नाही का, फ्लेवर्स टाकून मिळतात. ते आपण पाहतो की तो गोळा जो आहे ना तो त्या एका मशीन त्यांच्याकडे जे काही असतं ते त्याच्यामध्ये काय केला जातो? किसला जातो. म्हणजे अगदी बारीक 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 त्याचे हे केले जातात,
खिसलाच जातो तो, नाही का. आणि मग तो खिसल्याच्या नंतर आपण पाहतो की तो एखाद्या ग्लासमध्ये किंवा त्याच्याकडे जे काही आहे ते भांडं त्याच्यामध्ये टाकतो आणि ते प्रेस करतो. ते प्रेस केल्यानंतर तो बर्फ, जो किसलेला बर्फ आहे, सेपरेट झालेला आहे, तो पुन्हा काय होतो, पुन्हा एकमेकांना अटॅच होतो किंवा तो त्याचा पूर्ण एक सॉलिड असा पुन्हा एक गोळा होतो, म्हणून आपण त्याला गोळा म्हणतो, नाही का. त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं की एका ठराविक म्हणजे त्याचं टेम्परेचर जे आहे, बर्फाचा गोळा पुन्हा काय होऊन जातो, असा एक घट्ट असा एक गोळा होऊन जातो, नाही का. मग यालाच आपण काय म्हणतो माहिती आहे, ही जी टर्म आहे त्या टर्मला आपण म्हणतो पुनर्हिमायन. या टर्मला आपण म्हणतो पुनर्हिमायन. पुनर्हिमायन म्हणजे रिगलेशन, ज्यालाच आपण म्हणतोय पुनर्हिमायन. आपल्याला ना एक एक्सपेरिमेंट दिला आहे, म्हणजे एक डेमॉन्स्ट्रेशन आहे की आपण एखादी बर्फाची लादी आहे, त्या बर्फाच्या लादीवरती आपण एक असा दोरा ठेवला, त्या दोऱ्याला दोन्ही बाजूनी वेट आपण अटॅच केले किंवा दोन्ही बाजूनी अशी जड वजनाची वजनं बांधली काहीतरी, आणि तो त्या बर्फाच्या लादीवरती आपण ठेवला. आता त्या वजनामुळे काय होणार आहे, तो दोरा त्या बर्फाच्या लादीमधून आरपार जायला सुरुवात होईल, आहे बरोबर. आणि एक अशी स्टेट येते, एका सर्टन स्टेटला तो बर्फाची जी ती दोरी आहे ज्याला आपण वजनं बांधलेत किंवा जो तो दोरा आहे तो आपल्याला पूर्ण खाली आलेला त्या सरफेसवरती मिळतोय. फॉर एक्झाम्पल या टेबलवरती आपण ठेवलं आहे, त्याच्यावरती तो दोरा आपल्याला मिळतो, नाही का. पण एक दिसून येतं की तो त्या बर्फाला कट करत करत आला, पण तो बर्फ ॲट द एंड जेव्हा दोरा आपल्याला खाली मिळतोय तेव्हा तो बर्फ, तर ती जी लादी आहे बर्फाची, ती त्या दोन सेपरेट भागांमध्ये काही डिवाईड झालेली नाही आहे किंवा कट झालेली नाही आहे. आणि यालाच आपण काय म्हणतोय, पुनर्हिमायन असं म्हणतोय. याचा अर्थ असा होतो की बर्फाचे जर का दोन क्यूब्स आहेत, ते दोन क्यूब्स आपण जर का एकमेकांवरती त्यांच्यावरती प्रेशर टाकून एकमेकांवरती घट्ट पकडून ठेवले तर काय होतात, ते पुन्हा अटॅच होतात, आणि याच प्रक्रियेला आपण म्हणतो पुनर्हिमायन किंवा रिगलेशन, आहे बरोबर. म्हणजेच त्या दाबामुळे जसं की नाही का, पुन्हा ते काय होतात, एकमेकांना अटॅच होतात. ही झाली ही टर्म रिगलेशन ऑफ आईस, किंवा ज्याला आपण पुनर्हिमायन असं म्हणतोय, बर्फाचं पुनर्हिमायन. त्याच्यानंतरची आणि सगळ्यात महत्त्वाचे, ज्याच्यावरती प्रश्न जास्त विचारलेले आहेत, ते आहेत पाण्याचे असंगत आचरण. पाण्याचे असंगत आचरण, किंवा ज्याला आपण असं म्हणतो anomalous behavior of water. हे जे आहे ना, याच्यामध्ये बघा आपल्याला एक गोष्ट आत्तापर्यंत माहीत झाली, कोणती, की आपण जर का स्थायूला उष्णता देतोय, आपण जर का स्थायूला, एखादं सॉलिड आहे त्याला आपण उष्णता दिली, एखाद्या सॉलिडला आपण उष्णता देत राहिलो, हीट प्रोव्हाइड करत राहिलो, तर त्याचं रूपांतर कशामध्ये होणार आहे, लिक्विडमध्ये होणार आहे, द्रवामध्ये होणार आहे बरोबर. लिक्विडमध्ये होणार आहे किंवा द्रवामध्ये होणार आहे. पण पाण्याच्या बाबतीत असं होत नाही, पाण्याच्या बाबतीत असं होत नाही. मग पाण्याच्या बाबतीत काय होतं, तर पाण्याच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की पाणी स्थायू अवस्थेमध्ये असतं तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, आपण त्याला म्हणतो बर्फ असं, आहे बरोबर. पाणी जेव्हा स्थायू अवस्थेत असतं तेव्हा आपण त्याला म्हणतोय बर्फ, की ज्याचं टेम्परेचर किती असणार आहे, 0 डिग्री सेल्सिअस किंवा त्याहून कमी असेल, आहे बरोबर. मग त्या बर्फाला जर का आपण उष्णता दिली, म्हणजेच पाण्याच्या बाबतीत हे काय आहे, एक एक्सेप्शनल कंडिशन आहे, एक अपवादात्मक वेगळे अपवाद आहे असं म्हणूयात आपण. पाणी, रिझन काय, पाणी स्थायू अवस्थेमध्ये म्हणजे आईस, बर्फ, त्याला जर का आपण उष्णता दिली तर व्हायला काय हवंय, त्याला आपण उष्णता देतोय, हीट देतोय, तर त्याचं रूपांतर व्हायला हवं पाण्यात, आहे ना बरोबर. आपण टेम्परेचर वाढवतोय, उष्णता देतोय म्हणजे आपण काय करतोय, टेम्परेचर वाढवतोय, टेम्परेचर वाढवू तसं त्याचं पाण्यात रूपांतर व्हायला हवं, आहे बरोबर. पण असं होत नाही, असं कधीपर्यंत होत नाही, एका सर्टन कंडिशनपर्यंत होत नाही. मग ती कंडिशन कोणती, बर्फ कोणत्या टेम्परेचरला असेल, 0 डिग्री सेल्सिअसला, 0°C तापमानाला पाणी सॉलिड स्टेटमध्ये असतं, आणि ज्या स्टेटला आपण बर्फ असं म्हणतो. याला जर का आपण उष्णता देतोय ना, पण ती उष्णता आपण कुठंपर्यंत देतोय, उष्णता आपण देतोय 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत. कितीपर्यंत दिली आपण,
4 डिग्री सेल्सिअसपर्यंत आपण त्याला हीट करत राहिलो तर 4 डिग्री सेल्सिअस तापमान होईपर्यंत तापमान वाढवतोय म्हटल्यानंतर एक्सपेक्टेड हे आहे की त्याचं एक्सपान्शन झालं पाहिजे. आपण शिकलोय की जेव्हा आपण हीट देतो एखाद्या वस्तूला तेव्हा त्याच्यामध्ये एकतर त्याचं काय होणार आहे, एक्सपान्शन होईल किंवा त्याचं काय होणार आहे, अवस्थांतर होईल, प्रसरण होईल किंवा त्याचं चेंज इन स्टेट अवस्था बदलेल. इथे तसं होतं आहे का, नाही होत आहे. बर्फ आहे, बर्फाचं तापमान आपण 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढवलं. 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान वाढवतोय ना, पण तसं बर्फाचं प्रसरण न होता तो काय होतो, आकुंचन पावतो. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो का की बर्फाची घनता 0 डिग्री सेल्सिअसपासून ते 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत कमी न होता काय होते, वाढते. घनता वाढते, मग मला सांगा डेन्सिटी वाढते म्हणजे त्याचं आकारमान जे आहे ते काय होणार आहे, कमी होणार आहे बरोबर. मग एक साधी आणि सोपी गोष्ट आहे. आपण असं म्हणू शकतो का की 4 डिग्री सेल्सिअसला बर्फाची घनता सर्वात जास्त असते. येस, बरोबर आहे स्टेटमेंट. ठीक आहे, कळालं. आणि यालाच आपण म्हणतोय की पाण्याचं असंगत आचरण, काहीतरी वेगळं बिहेव करतोय पाणी आहे बरोबर. म्हणून आपण या टर्मला म्हणतोय पाण्याचं असंगत आचरण. आणि 4 डिग्री सेल्सिअसच्या पुढे मग मात्र आपण टेम्परेचर जेव्हा वाढवत जाऊ तेव्हा पुन्हा तेच होणार आहे जे इतरांच्या बाबतीत होत आहे बरोबर. म्हणजे त्याचं काय होत जाणार आहे, एक्सपान्शन होत जाणार आहे. त्यांच्यामधलं बॉन्डिंग जे आहे ते बॉन्डिंग वीक होणार आहे आणि त्याचे कन्व्हर्जन दुसऱ्या स्टेटमध्ये व्हायला मदत होईल जसं बॉन्डिंग वीक होईल तसं. पण ही टर्म लक्षात ठेवायची की 0 पासून 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत बर्फ प्रसरण न पावता त्याचं आकुंचन होतं. म्हणून 4 डिग्री सेल्सिअसला पाण्याची घनता किंवा बर्फाची डेन्सिटी जास्त असते आणि त्याचं व्हॉल्यूम म्हणजे त्याचं आकारमान कमी असतं. क्लिअर हे 2 मुद्दे. ठीक आहे, यालाच आपण म्हणतोय पाण्याचे असंगत आचरण. आणि हे जे काही पाण्याचं असंगत आचरण आहे ते आपण जर का यूज करायचं झालं आपल्याला कोणतं इन्स्ट्रुमेंट याच्या मेजरमेंटसाठी तर आपण यूज करतो होप्स इन्स्ट्रुमेंट, होप्सचे उपकरण. होप्सचे उपकरण की जे आफ्टर एव्हरी 30 सेकंड्स म्हणजे प्रत्येक 30 सेकंदांनंतर ते टेम्परेचर रेकॉर्ड करत राहतं. ते काय करतं, टेम्परेचर रेकॉर्डिंग करत राहतं आहे बरोबर, रीडिंग घेत राहतं ते प्रत्येक. त्याला आपण काय म्हणतो, होपचे उपकरण असं म्हणतो. क्लिअर इथंपर्यंत. नंतरचा पुढचा पॉईंट आहे दवबिंदू आणि म्हणजे ड्यू पॉईंट आणि ह्युमिडिटी. नंतरचा पॉईंट आहे ड्यू पॉईंट अँड ह्युमिडिटी. आता बघा इकडे आपल्याला माहिती आहे की पृथ्वीवरती आता हा सगळा भूगोलाचा पाठ झाला पण तरीसुद्धा कुठेतरी आपल्याला उपयोगी पडतोच ना. पृथ्वीवरती पाण्याचं प्रमाण किती आहे, 71% पाणी आहे. मग हे एवढं जर का 71% पाणी आहे, एवढी आपल्याला सूर्याकडून हीट एनर्जी मिळते. कशी मिळते हे आपण पाहिलं, कसं कन्व्हर्जन तिचं होतं आहे ते पण पाहिलं. मग या हीट एनर्जीमुळे जेव्हा तिचं टेम्परेचर वाढत राहते तिला उष्णता मिळते. मग आपण पाहिलं की त्या पाण्याचं केव्हा ना केव्हा तरी वेपरमध्ये रूपांतर होणार आहे. म्हणजे बाष्पीभवन या 71% पाण्यापैकी असं काहीतरी पाणी असतं की ज्याचं सतत बाष्पीभवन होत असतं, ज्याचं सतत बाष्पीभवन हे होतच असतं आहे बरोबर. मग हे जे काही बाष्पीभवन झालेलं पाणी आहे ते जातं कुठे, तर ते हवेकडून ॲब्सॉर्ब केलं जातं आहे बरोबर. म्हणजे बाष्पाच्या स्वरूपात आहे तर ते त्या हवेत मिक्स होऊन जातं. मग आता हे जे बाष्प आहे, ठीक आहे, म्हणजेच फॉर एक्झाम्पल जर का सांगायचं झालं की हवेच्या आपण ह्युमिडिटी कशाला म्हणतोय, तर जे काही पाणी आहे त्याच्या वाफेमुळे, पाण्याच्या वाफेमुळे किंवा बाष्पामुळे हवेमध्ये निर्माण होणारा जो ओलावा असेल किंवा दमटपणा असेल त्यालाच आपण काय म्हणतो, ह्युमिडिटी असं म्हणतो
आहे बरोबर. मग आता आधी आपण हे डिस्कस करूयात की ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणजे काय. ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणजे काय. ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी, सगळ्यात पहिला मुद्दा की एका ठराविक टेम्परेचरची हवा आहे. हवेचं सुद्धा टेम्परेचर असतं. हे काय आहे, एअर आहे, बरोबर आहे. हिचं एक्स एवढं टेम्परेचर आहे असं आपण समजूयात. म्हणजे एका ठराविक तापमानाची हवा आहे. एका ठराविक तापमानाची हवा, बरोबर आहे. मग या ठराविक तापमानाच्या हवेत एक लिमिट ठरलेलं असतं की याच्यामध्ये किती बाष्प सामावलं जाईल. आहे बरोबर. म्हणजे एका ठराविक तापमानाच्या हवेमध्ये सामावले जाऊ शकणारे बाष्प, याची एक ठराविक लिमिट असते. आहे बरोबर. म्हणजे एक्स एवढं टेम्परेचर असताना त्याच्यामध्ये वाय एवढं बाष्प सामावू शकतं. ही त्या हवेची झाली बाष्प धारण करण्याची क्षमता. आहे बरोबर. आणि तिलाच आपण म्हणतोय ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. क्लिअर इथंपर्यंत. म्हणजे जर का 30 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे हवेचं, तर त्याच्यामध्ये बाष्प किती सामावू शकेल याचं एक प्रमाण ठरलेलं आहे. ठीक आहे. आणि ते ठरलेलं जे प्रमाण आहे त्यालाच आपण म्हणतो ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी किंवा हवेची बाष्प धारण करण्याची क्षमता. आहे बरोबर. मग जर का याच्यापेक्षा जास्त बाष्प आहे हवेमध्ये, तर मग ह्याच्यापेक्षा जास्त असलेल्या, म्हणजे ही एक झाली मर्यादा. या मर्यादेच्या पुढे जर का बाष्प तयार होते तर त्या बाष्पाचं रूपांतर होतं पाण्यामध्ये. त्या बाष्पाचं रूपांतर कशामध्ये होतं, म्हणजे या लिमिटच्या बाहेर जर का गेलं तर त्याचं रूपांतर कशामध्ये होतंय, पाण्यात होतंय. आहे बरोबर. म्हणजे एका ठराविक लिमिटपेक्षा जास्त जर का बाष्प हवेमध्ये झालं तर त्या बाष्पाचं कन्व्हर्जन होईल पाण्यामध्ये. फॉर एक्झाम्पल जर का आपण पाहिलं, फ्रीजमधून काढलेली एखादी बॉटल जर का आपण नॉर्मल टेम्परेचरला ठेवली तर तिच्या बाहेर आपल्याला ते पाणी साठलेलं दिसतं. त्याचं रिझन हेच आहे कारण त्या हवेची एक बाष्प धारण करून ठेवण्याची क्षमता आहे, त्याच्यापेक्षा बाष्प बाहेर चाललंय. आहे बरोबर. त्याच्यामुळे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतंय, पाण्यामध्ये कन्व्हर्जन होतंय. आहे बरोबर. आणि हे पाण्यात कन्व्हर्जन झालं. मग आता आपण असं म्हणू शकतो का की हे लिमिट नेमकं किती असतं. ठीक आहे. साधारणपणे हवेची जी बाष्प धारण करण्याची क्षमता असते, जिला आपण ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी असं म्हणतो किंवा निरपेक्ष आर्द्रता असं म्हणतो, ती किती असते, ती असते साधारणपणे 60%. आहे बरोबर. म्हणजे 60% बाष्प जर का हवेमध्ये असेल तर त्या हवेला आपण काय म्हणतो, ह्युमिड एअर असं म्हणतो किंवा दमट हवा असं म्हणतो. आणि 60पेक्षा कमी असेल तर त्या हवेला आपण म्हणतो 60%पेक्षा कमी असेल, 60% किंवा त्यापेक्षा जास्त, 60% किंवा त्यापेक्षा जास्त बाष्प जर का हवेमध्ये आहे तर त्याला आपण काय म्हणूयात, ती हवा कशी आहे, बाष्पयुक्त हवा आहे किंवा ह्युमिड एअर आहे, दमट हवा आहे. आहे बरोबर. आणि जर का 60पेक्षा कमी आहे, 60%पेक्षा कमी आहे, तर अशा वेळी आपण तिला म्हणतो कोरडी हवा. क्लिअर हा मुद्दा. ठीक आहे. पहिला ह्युमिडिटीचा क्लिअर. त्याच्यानंतर आहे रिलेटिव्ह ह्युमिडिटी. रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे आपण काय सांगतो बघा, अशी कंडिशन दुसरीवाली. ठीक आहे. आता दुसरीवाली कंडिशन कोणती आहे की याच्यापेक्षा 60पेक्षा कमी कोरडी हवा आहे. आता हवेमध्ये बसू किती शकते, 100% एवढं बसू शकते. पण आपण असं कन्सिडर करूयात की आत्ता हवेमध्ये बाष्प किती आहे, 50% एवढंच बाष्प आहे. आहे बरोबर. मग ॲक्च्युअल बाष्प किती आहे, हे जे 50% आत्ता आहे ना, त्याला आपण म्हणतोय ॲक्च्युअल, म्हणजे आत्ता असणारं. आहे बरोबर. आणि बसू किती शकतं, म्हणजे त्याची क्षमता किती आहे, डिवायडेड बाय ती क्षमता जर का आपण एक्स घेतली तर डिवायडेड बाय एक्स इंटू 100. आहे बरोबर. म्हणजे काय, बाष्प सामावले जाऊ शकते, याला आपण म्हणतो काय, संपृक्त हवा. आहे बरोबर. मग ही हवा संपृक्त होण्यासाठी गरज कितीची आहे, अजून गरज कितीची आहे ते आपण करतो डिव्हिजनमध्ये. आहे बरोबर. आणि यालाच आपण काय म्हणतो, रिलेटिव्ह ह्युमिडिटी असं म्हणतो. म्हणजे ॲक्च्युअल, त्याच्यानंतर ती हवा संपृक्त होण्यासाठी, सॅच्युरेटेड होण्यासाठी गरज असलेली म्हणजे नीडेड ह्युमिडिटी इंटू 100, याला आपण काय म्हणतोय, रिलेटिव्ह ह्युमिडिटी असं म्हणतोय. ठीक आहे. आणि ड्यू पॉईंट केव्हा होतो, जेव्हा रिलेटिव्ह ह्युमिडिटी, ड्यू पॉईंट आपण कशाला म्हणतो,
ड्यू पॉईंट आपण म्हणतो जेव्हा रिलेटिव्ह ह्युमिडिटी किती असेल, 100% असेल रिलेटिव्ह ह्युमिडिटी, तेव्हा आपण त्याला म्हणतो ड्यू पॉईंट असं. क्लिअर हा पॉईंट? ठीक आहे. म्हणजे दोन्ही ह्युमिडिटी आणि ड्यू पॉईंट. ह्युमिडिटी म्हणजे आपण पाहिलं की हवेमध्ये असलेला जे बाष्प आहे किंवा जो ओलावा आहे त्याच्यामुळे हवेला जो दमटपणा प्राप्त होतो त्याला आपण म्हणतो ह्युमिडिटी असं. मग ह्युमिडिटी 2 टाईप्सची आपण शिकलो. एकतर ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणजे काय? आपण पाहिलं की एका ठराविक तापमानाला तेवढं एक ठराविक बाष्पाची मर्यादा असते, तेवढंच बाष्प त्या हवेमध्ये सामावलं जाऊ शकतं. त्याला आपण म्हणतो हवेची बाष्प धारण करण्याची क्षमता किंवा ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी आहे. बरोबर? म्हणजे 10 एवढ्या तापमानाच्या हवेमध्ये 20 काहीतरी एक्सेट्रा एवढं बाष्प सामावून घेतलं जाऊ शकतं. ही झाली ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी आहे. बरोबर? आणि रिलेटिव्ह आपण केव्हा म्हणतोय की हवेची क्षमता किती आहे, 100% एवढी क्षमता आहे, पण आत्ता किती आहे, ॲक्च्युअली किती एअर ह्युमिड आहे, 50% आहे. बरोबर? मग हे 50% गरज किती आहे ह्युमिडिटी कंप्लीट होण्यासाठी, इंटू 100, आणि याला आपण काय म्हणतोय, रिलेटिव्ह ह्युमिडिटी असं म्हणतोय. ही झाली रिलेटिव्ह ह्युमिडिटी. आणि नंतरचं ड्यू पॉईंट, 100% रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे तो काय होतो, ड्यू पॉईंट होतो. अजून एक एक्झाम्पल जसं मी आता पाण्याच्या बॉटलचं सांगितलं, तर आपण बघतो आकाशातून हिवाळ्यामध्ये जेव्हा विमान चाललेलं असतं तेव्हा ते एक व्हाईट कलरचा पट्टा मागे सोडत जातं आहे. बरोबर? तो कशामुळे होतो, तर जे त्याच्या इंजिनमधून बाहेर पडणारी जी हवा असते, त्या हवा जी असते तिचं जी ह्युमिडिटी असते किंवा संपृक्तता असते ती फार जास्त असते ॲज कम्पेअर्ड टू ॲटमॉस्फेरिक एअर. ॲटमॉस्फेरिक एअरपेक्षा म्हणजे बाहेरच्या वातावरणापेक्षा ती हवा जास्त संपृक्त असते. त्याच्यामुळे ते थोडंसं त्याच्याशी मिक्सअप व्हायला सुद्धा काय होते, वेळ घेते. म्हणून तो पट्टा आपल्याला फार जास्त वेळ, लॉंग टाईम तो डिसअपियर व्हायला थोडासा वेळ जास्त लागतो आहे. बरोबर? आणि त्याच्यानंतर कंडेन्सेशन आपण त्याला म्हणू शकतो की ती हवा बाहेर आले तेव्हा ती काय होते, कंडेन्स होते. कशामध्ये होते, क्लाउड्समध्ये होते. आणि म्हणून मग त्याचं ती डिसअपियर व्हायला काय होतं, थोडासा वेळ जास्त लागतो आहे. बरोबर? आणि याच्यानंतर जे काही युनिट्स वगैरे होते याच्याशी रिलेटेड आपण पाहिलेले आहेत. कॅलरीज आहे, त्यानंतर kg/m³ आहे, जे आपण व्हॉल्यूमसाठी वगैरे वापरतो. हे सगळे आपण जिकडे तिकडे पाहिलेले आहेत. याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण कॅलरीजचे वगैरे सगळ्याचे युनिट्स पाहिलेले आहेत. हीट आपण कशामध्ये डिनोट करतो, जूल्समध्ये. 1 जूल म्हणजे किती, 1 कॅलरी म्हणजे किती जूल, 4.18 जूल्स वगैरे. ठीक आहे? हा होता आपला हीट या टॉपिकशी रिलेटेड पार्ट. होप सो की हा तुम्हाला व्यवस्थितपणे क्लिअर झालेला असेल. पाण्याचं असंगत आचरण असेल किंवा ह्युमिडिटी असेल, ड्यू पॉईंट असेल, त्याचबरोबर जे आधी आपण टॉपिक डिस्कस केले ते असतील, आणि हीट हा टॉपिक असेल. ठीक आहे? याचा जो पुढचा पार्ट असेल तो आपण येणाऱ्या पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.